जलधर, आपल्या पित्याची इच्छा आहे की या देवेंद्रने आपल्या पित्याच्या चरणापर्यंत जावं आणि याच्यासाठी वेळ लावू नका. चला आज माझा समाज पिता नाही जलधर, ही वेळ आपल्या पित्याच्या इच्छेसाठी हा 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश येऊच शकत नाही. आणि तो जर काला असेल तर नाही राहताना माझ्या शक्ती सामर्थ्यानं मला देवेंद्रला घेऊन जावं लागेल. जलधर, यावेळी स्वतःच्या शक्ती सामर्थ्यानं या 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेशाला कोणत्या हे प्रत्यक्ष जाऊ दे. आत्मसंरक्षणाची सुरुवात होऊ दे. मुक्तीचारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण जलधर, या देवेंद्राशी प्रतिकार. मग याच वेळी पहा, हा 33 कोटी देवतांचा अधिपती अमरेश यावेळी नागपाशांची प्रेरणा करून तुला चकडबंद करून वारे देवेंद्र, नागपाशाला बंधन केलंय. पण यातून मुक्त होण्यासाठी पहा, माझा गुरुदेवाला मी हात देईन, नव्हे तर माझ्या पित्याला हात देईल. एकाच वेळी सारे यावेळी संकटाला वाचण्यात येतील. मग तुझ्या कोणाला हात देईल तेव्हा जाऊ दे. यावेळी संकटातून वाचविण्याची पहा जलधर, यावेळी तुझ्या गुरुदेवतेला तू हाक दिलीस, पितृदेवतेला हाक दिलीस, पण यावेळी तुझ्या मुक्ततेसाठी कोणी येऊ शकलं नाही. विश्वातील कोणतीही शक्ती यावेळी येऊन तुझी मुक्तता करू शकत नाही. प्रत्येकाला मी हाक दिली, पण कुणीच संकटातून वाचविण्यासाठी आला नाही. पण आज देवेंद्रनं मला नागपाशाला बंधन केलंय. हे माझ्या वृंदेला कसं कळेल? वृंदे वृंदे वृंदे, सावधान जगन्नाथ, सावधान. देवेंद्र सावधान. सावधान म्हणतो. देवेंद्र युद्धातून पळून गेला आहे. मी विचार करतोय तर एकच सहजच रंधाई शब्द मुखाटे निघाले आणि त्याच वेळी माझा नागपाश तुटला. हा प्रकार काय हे जाणून घेणं योग्य आहे. याच्यासाठी निघालो.